आता बातमी आहे मनोरमा खेडकर हिच्या संदर्भात। पूजा खेडकरीची आई मनोरमा खेडकरीचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे। काही दिवसांपूर्वीच बंदुकीचा धाक दाखवत एका शेतकऱ्याला दमदाटी करण्याचा प्रकार व्हिडिओ समोर आला होता आणि त्यानंतर आता मनोरमा खेडकरचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये मेट्रो अधिकारी आणि पोलिसांशी हुज्जत घालत असल्याचं समोर आलेलं आहे। मनोरमा खेडकर नागरिक आहे का? तुमचं काम नाही बोलायचं। माझं काम आहे का? बडबड करताय। माझं काम आहे का ते? काय दांडेन कुराडेन घेऊन येताय म्हणजे काय? नागरिक आहे का? तुमचं काम नाही बोलायचं। तुमचं काम नाही बोलायचं। तुमचं काम नाही माझं काम आहे का? बडबड करताय। माझं काम आहे का ते? राजकीय वर्तुळातून काँग्रेस संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाना पटोले नवी दिल्लीला रवाना झालेले आहेत। परिषदेच्या निकालासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। विधान परिषदेचा निकाल अगदी काही दिवसांपूर्वीच लागला। या विधान परिषदेच्या निकालामध्ये काँग्रेसची 7 मतं फुटलेली आहेत आणि या मतफुटी संदर्भात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सविस्तर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीला गेलेले आहेत। परिषदेच्या निकालासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। वारंवार काँग्रेसकडून असं सांगण्यात आलं की जी 7 मतं फुटलेली होती, जे 7 आमदार यांनी पैसे घेऊन मतं त्यांची दुसऱ्या उमेदवाराला दिली होती, त्या सर्वांची नावं समजलेली आहेत। कोण आहे ते समजलेले, त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल असं वारंवार सांगण्यात येत होतं आणि आता याच संदर्भातली महत्त्वाची अपडेट समोर येते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर विधान परिषदेच्या निकालामध्ये जे काही घडलं त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि पुढील कारवाई नक्की काय करण्यात येणार या संदर्भात चर्चा करण्यासाठी नाना पटोले पक्षश्रेष्ठींशी भेट घेण्यासाठी गेलेले आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नवी दिल्लीला रवाना झाले। काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेचा निकाल लागला आणि त्यामध्ये काँग्रेसची 7 मतं फुटली। या 7 मतांसंदर्भात आता चर्चा करण्यासाठी ते नवी दिल्लीला गेले। एक मोठी बातमी समोर येते। पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात झालेला आहे आणि अपघातग्रस्तांची मुख्यमंत्री शिंदेंकडून विचारपूस करण्यात आली आहे। पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात झाला। या अपघातग्रस्तांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात गेले। अपघातग्रस्तांची विचारपूस मुख्यमंत्र्यांनी केलेली। हे सर्व भाविक पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले होते। उद्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व भाविक पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले होते आणि त्यांचा भीषण अपघात झाला। या अपघातग्रस्तांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट रुग्णालयात गेले। अतिशय दुर्दैवी घटना आहे। पंढरपूरला अनेक लोक 10, 15, 20 वेळा हे वारी एकत्र करणारे लोक वारकरी आणि असा वारकऱ्यांचा झालेला अपघात दुर्दैवी दुःखद आहे आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियांना देखील सरकारच्या वतीने 5 लाख रुपयाची मदत आपण करू आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च पूर्ण सरकारच्या वतीने। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह संदर्भातली सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी ही 6 ऑगस्ट रोजी होणार आहे। त्यामुळे आता अजित पवारांना 2 आठवड्यातच उत्तर सादर करावं लागणार आहे। राष्ट्रवादी संदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। 6 ऑगस्ट रोजी ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता उत्तर सादर करण्यासाठी अजित पवारांना 2 आठवडे मिळणार आहेत। निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी अजित पवारांना दिल्या आणि त्यानंतर या विरोधात याचिका राष्ट्रपतीने सादर केली। याचिकेवरची सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे। भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर काही आरोप करण्यात आले होते। 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात मुनगंटीवारांवर आरोप करण्यात आले होते। मात्र आता चौकशी समितीकडून मुनगंटीवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे। 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात मुनगंटीवार निर्दोष सिद्ध झालेत।
महाविकास आघाडी असतानाच जेव्हा हा विषय विधानसभेत आला आणि विधानसभेत एका पक्षाच्या नेत्यांनी याच्यावर एक समिती करावी, मी स्वतः उभा राहिलो आणि सांगितलं समिती करा, आवश्यकता असेल तर 5 न्यायमूर्ती लावा, कारण हे ईश्वरीय कार्य, या ईश्वरीय कार्याला कोणीही अशा पद्धतीने गालबोट लावता कामा नये. हे आजही रेकॉर्डमध्ये विधानसभेचे आहे. मग 2 वर्ष 8 महिने महाविकास आघाडीचं सरकार होतं, खूप त्यांनी याच्यामध्ये चर्चा केली, पण काही सापडूच शकत नव्हतं, कारण यामध्ये काही झालेलंच नव्हतं. दरम्यान चौकशी समितीच्या अहवालात नक्की काय म्हटलेलं आहे यावर एक नजर टाकूयात. अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही. राज्यातील वृक्ष लागवड मोहीम यशस्वी ठरली आहे. मोहीम राबवतानाच्या अडचणी आणि त्रुटी अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत. त्रुटी आणि अडचणी दूर करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. लहान रोपट्यांऐवजी मोठी रोपटी लावण्याची शिफारस करण्यात आली, तर मोहिमेमुळे राज्यात 52 कोटी वृक्ष लागवड झाल्याचं समितीने म्हटलंय. आणि खाणींच्या परिसरामध्ये झाडे लावण्याची शिफारस या समितीने केलेली आहे. खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची पुण्यामध्ये भेट झाली आहे का असा सवाल उपस्थित झालेला आहे, कारण की मोदी बागेतून खासदार सुनेत्रा पवार निघाला आणि सुनेत्रा पवार बाहेर पडताच शरद पवारही कार्यालयाकडे निघाले. दरम्यान अजित पवारांची बहीण देखील मोदी बागेत वास्तव्यास आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्यांना भेटण्यासाठी सुनेत्रा पवार गेल्याचं समजतंय. दरम्यान या संदर्भात मोठा गोंधळ निर्माण झालेला. खासदार सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या भेटीसाठी गेल्या होत्या का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय. दरम्यान या संदर्भात मंत्री छगन भुजबळ आणि सूरज चव्हाण काय म्हणतात पाहूयात. मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे, राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, पण ते कौटुंबिक सख्य आहे, एवढे वर्ष एकत्रित राहिलेले आहे, ते मन मोठे करून जावंच लागतं. आणि पवार साहेब जे आहेत शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ आहे, त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा, वडीलकीचा त्यांचा अधिकार ते आहे, त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रावहिनी पवार ह्या मोदी बागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात, त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात, त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. माध्यमामध्ये वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. माध्यमाला विनंती आहे की त्या बातम्या थांबवाव्यात. वहिनी ह्या अजितदादांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत. तर खासदार सुनील तटकरे आणि अनिल देशमुख यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूयात. एक शेवटी असं आहे की कौटुंबिक भेट असेल तर मला माहीत नाही, कारण मी सुद्धा आत्ताच महिन्यांच्या वरती ब्रेकिंग न्यूज पाहिली. माझी बैठक संपल्याच्या नंतर मी बहिणींच्या जवळ सुद्धा बोलू शकेन किंवा दादांना सुद्धा विचारेन की कदाचित कौटुंबिक भेट असू शकते, कारण काल परवा काय पवारसाहेबांची तब्येत ठीक नव्हती, भुजबळांची कालची भेट झाली ती बेडवरतीच भेट झाली, त्याच्या अनुषंगाने कदाचित असू शकेल. याबद्दल मला काही माहित नाही. आणि सुनित्राताई पवार जर मोदी बागेत गेले असेल, मोदी बागेमध्ये अनेक फ्लॅट्स आहेत, अनेक तिथे लोक राहायला आहेत, अनेकांची तिथे फ्लॅट्स आहेत, त्याच्यामुळे कोणाकडे गेल्या काय गेल्या आणि त्याच्याबद्दल कोणाकडे गेल्या असतील, मोदी बागेत गेल्याच असतील, दुसऱ्याकडे जाऊ शकतात. मला वाटत नाही की त्या मोदी बागेमध्ये अनेक रहिवासी राहतात, अनेकांचे फ्लॅट्स त्या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये त्या जर मोदी बागेत गेले असेल तर दुसऱ्या कोणाला भेटायला गेले असतील. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.